hour. एकच तास. Just close your eyes. डोळे बंद करा सर्वांनी पहिलं तर. You know, if you have traveled in a flight, तुम्ही जर कधी विमानात बसले असाल ना, there is a pre-boarding announcement. तर प्री बोर्डिंग अनाउन्समेंट होते. विमानात बसायच्या अगोदर ते अनाउन्स करतात. So, there is a pre-boarding announcement coming to you. तर तुमच्याकडे आता तशी अनाउन्समेंट किंवा सूचना येते The बसायच्या flight अगोदर is ready. की विमान तयार आहे. Flight 2023 is ready to take off. 2023 चं विमान उडायला तयार आहे. The flight is 2023. 2023 चं विमान उडायला तयार आहे. विमानाचं नाव आहे 2023. It is ready to take you to your next destination. ते तुला तुझ्या पुढच्या मुक्कामापर्यंत न्यायला तयार आहे. The flight will take off within another 45 minutes. ते विमान पुढच्या 45 मिनिटात उडणार आहे. So this is the final boarding call. शेवटचा बोर्डिंग कॉल आहे. शेवटच्या वेळेला आतमध्ये या ही सूचना दिली जाते. Some are in, some are out. काही आत आहेत, काही बाहेर आहेत. Some are still walking around in the waiting area. काही अजून वेटिंग एरियात फिरत बसलेत. That is, they are still not in the flight. म्हणजे ते अजून विमानात आलेले नाहीत. And if you are so, आणि तुम्ही जर असे असाल then you need to get your boarding pass. तर तुम्हाला तुमचा पहिलं बोर्डिंग पास You मिळाला have to पाहिजे. buy the ticket. तिकीट पहिलं विकत घ्या. And that is salvation. ते म्हणजे तारण. Get your heart with God. हृदय देवाशी एकरूप करा. If you have not surrendered your life to Jesus, तुम्ही तुमचं जीवन येशूंना जर दिलं नसेल right now, तर त्यावेळेला open your heart आपलं हृदय उघडा and receive Jesus in your life. आणि येशूंना आपल्या जीवनात ग्रहण करा. It's a simple prayer. साधी प्रार्थना आहे. Just say, Jesus, फक्त म्हणा, येशू I heard your word. मी तुझं वचन आज ऐकलं. I believe in you, माझा तुझ्यावर विश्वास आहे. that you are my Savior. तू माझा तारणार आहेस. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I accept you as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून मी तुला स्वीकारत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I believe in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Done. बस. Your boarding pass is in your hand. तुमचा बोर्डिंग पास आता तुमच्या हातात आलेला आहे. Ready. तयार. Now please proceed to the gate of the Vineyard Workers Church. आता Enter in. विन्यार्ड वर्कर्स This चर्चच्या is the गेटला या. flight कारण या bound to गेटवरून your विमान next उडणार आहे. destination. या गेटवरून विमान पुढच्या मुक्कामाला नेणार आहे. And the gate of this flight or this plane will be closed in 45 minutes. आणि या विमानाचं गेट पुढच्या 45 मिनिटात बंद होणार आहे. Yes. Door of the aircraft will be closed. विमानाचं दार पुढच्या 45 मिनिटात बंद होईल. There are many planes. अनेक विमान आहेत. They are all parked. सगळे भाग आहेत. All सगळी parked आहेत, there. पार्क केलेली आहेत. But there is only one flight, 2023. एकच आत्ता रेडी आहे 2023. Though there are many planes flying, अनेक विमानं उडणार आहेत. but you have to take the correct plane. पण तुम्ही योग्य विमान धरलं पाहिजे. Which is the correct plane, Pastor? योग्य विमान कुठलं आता पास्टर? The pilot should be Jesus. पायलट ज्याचे येशू आहेत ते योग्य विमान. ज्या विमानाचा पायलट येशू ते विमान योग्य. त्यात बसायचं. You have to sit in that plane. त्या विमानात बसा. See that your luggages are not very heavy. सामान सुमान जड घेऊ नका. Only take the best उत्तम ते घ्या. mentors of 2022. 2022 मधलं चांगलं ते घ्या. The bad and the sad and the hurtful and the sorrow. वाईट आणि दुःख देणारं, All those baggages, keep it out. रुसवे फुगवे ते सगळी बोचकी बाहेरच ठेवून या. Throw it in the garbage there. ते तर मी तर म्हणतो कचरा पेटीतच टाकून या. येताना जसं पाण्याच्या बाटल्या ड्रिंक्स वगैरे अलाउड नसतात तसं They are not allowed. हे अलाउडच नाहीये. Maybe in other planes they are allowed. कदाचित दुसऱ्या विमानात असेल पण 2023च्या विमानात अलाउड In नाही. this plane where Jesus is the pilot, it is not आणि allowed. जिथे येशू पायलट आहेत तिथे रुसवे फुगवे वाईट वाटलं असं झालं दुःख आलं ते अलाउड नाहीये इथे. Only the best things take with you. फक्त उत्तम गोष्टी साथ घेऊन जायच्या आहेत. Good things. चांगल्या गोष्टी ते अलाउड आहे. Joy, peace, patience, kindness, take it with you. प्रीती, आनंद, शांती, धीर, नियंत्रण हे सगळं आत घेऊन जायला परवानगी आहे. The duration of the flight will be for 12 months. विमानाची वेळ 12 महिन्याची आहे. 12 months. 12 महिन्याचा काळ. So you have to tighten your seat belts. सीट बेल्ट घट्ट बांधा. There will be many crew members in the flight. फ्लाईट मध्ये क्रू मेंबर्स असतील अनेक.
They will cater to all your needs. सेवा करणारे तुमची सेवा करतील, गरजा भागवतील. These crew members are angels. हे क्रू मेंबर्स म्हणजे देवदूत आहेत. They will supply all your needs. देवदूत तुमच्या सगळ्या गरजा भागवतील. From time to time, वेळोवेळी they will wake you up तुम्हाला उठवतील, at eating time and give you everything. जेवणाच्या वेळेला जाग करतील, जेवण देतील. There is a button on top, you just press it, they will come running to you. वर बटन असतं, ते दाबलं की तुमच्याकडे पळत येतील. Call unto the name of the Lord. प्रभूच्या नावाला तशी हाक In the मारा. days of your trouble, he will answer you. संकट समयी प्रभू तुम्हाला उत्तर देईल. In this flight, you will never lack. या विमानात तुम्हाला कमी काही पडणार नाही. Whatever you ask, you will get it. जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. Ask in the name of Jesus because Jesus is the pilot. येशूंच्या नावात मागाल, कारण येशू पायलट आहेत. And so, fasten your seat belts, सीट बेल्ट घट्ट बांधा, relax, आरामानं बसून घ्या. enjoy the journey. प्रवासाचा आनंद घ्या. यात्री हूं मैं जग में प्रभूजी. You don't need to worry about anything. टेन्शन कशाची घ्यायची गरज नाही. And you know that crew member says, क्रू मेंबर म्हणतो, thank you for choosing this airline. ही एअरलाईन निवडल्याबद्दल धन्यवाद. We are glad to have you all on board. आम्ही आनंदी आहोत की तुम्ही सगळ्या विमानात आहात. Until then, sit back, relax, तोपर्यंत पोचेपर्यंत आरामात सगळ्यांनी बसून घ्या, because your life is in the safe hands of Jesus. कारण की येशूंच्या सुखरूप हातात तुमचं जीवन आहे. As Noah and his children found great peace in the ark, जसं नोआला आणि त्याच्या मुलांना त्या तारूमध्ये मोठी शांती मिळाली, the greatest peace that you can ever have is having your life found in God. तसं सगळ्यात मोठी शांती तुम्हाला तुमचं जीवन देवामध्ये सापडल्यानंतर मिळेल. Now we are coming to the one of the most important time of the crossover. आता आपण पलीकडे जायच्या अतिशय एका महत्वाच्या वेळेकडे आलोय. It is time to usher into powerful prayers. आता सामर्थ्यवान प्रार्थनेत जायची वेळ आलेली आहे. And as we stand at the edge of the new year, आणि जसं या नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, we need grace of God, mercy of God, and guidance of God. आपल्याला देवाच्या कृपेची, दयेची आणि मार्गदर्शनाची गरज आहे, That will get us through victoriously into the new year. ज्यामुळे आपण विजयीपणे नववर्षात जाणार आहोत. As I was praying, the Lord put some very important words in my heart. जसं मी प्रार्थना करत होतो तसं प्रभूने काही अतिशय महत्वाचे शब्द माझ्या हृदयात घातले For the new year. नवीन वर्षासाठी. And so we are going to share those things. आणि त्या गोष्टी आता मी सांगणार आहे. We are going to make prayers which is directed only to God. प्रार्थना आपण ज्या देवाला केल्या जातात त्याच करणार आहोत. Because prayer is a gift, prayer is a privilege. कारण प्रार्थना एक देणगी आहे, प्रार्थना एक सौभाग्य आहे. It is given to us all आपल्याला सगळ्यांना ते दिलेलं आहे that we may find great source of strength through this prayer. की या प्रार्थनेतनं आपल्याला मोठी शक्ती प्राप्त व्हावी. The first thing first, पहिली गोष्ट पहिली, we have to make thanksgiving prayer first for आपण 2022. आभार प्रदर्शनाची प्रार्थना पहिली केली पाहिजे 2022 साठी. Bible says बायबल म्हणतं in Psalm 92 verse 1, स्तोत्र 92:1, it is good to give thanks unto the Lord and sing praises unto his name. प्रभूला धन्यवाद देणे आणि प्रभूच्या नावाचा महिमा गाणे चांगलं आहे. Psalm 107:21 says, स्तोत्र 107 त्यातलं 21वं वचन म्हणतं, let them give thanks to the Lord for his unfailing love and his wonderful deeds for mankind. त्यांनी प्रभूचे आभार मानावेत प्रभूच्या अटीपलीकडच्या प्रेमासाठी आणि मानवजातीसाठी केलेल्या अद्भुत कार्यांसाठी. Every prayer that is going to be made right now, जी प्रत्येक प्रार्थना आत्ता या वेळेला केली जाईल it's going to hit the target. ती टार्गेट पर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. It is going to achieve what you have prayed for. आणि ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे ते तुम्हाला मिळणार आहे. Because do you know there is power in midnight prayer? कारण तुम्हाला माहिती आहे मध्यरात्री केलेल्या प्रार्थनेत सामर्थ्य असतं. When prayers are made in the midnight, प्रार्थना जेव्हा मध्यरात्री केल्या जातात powerful chains are snapped open. त्याला सामर्थ्यवान साखळ्या तुटतात. Remember, Paul and Silas were praying at midnight. लक्षात ठेवा, पॉल आणि सिला मध्यरात्री प्रार्थना करत होते. They were praying and praising God. प्रार्थना करून देवाचे आभार स्तुतिगान करत And होते. there was an earthquake. आणि भूकंप झाला. Earth-shattering breakings of prison doors. आणि असा भूकंप की जिथे तुरुंगाचं दार उघडलं The doors just hung at the hinges, but at the latch it was broken. आणि दार लटकत राहिलं. दाराची कडी अशी सुटली, निखळली. That is going to happen in your life. असं तुमच्या जीवनात घडणार आहे. Nothing is over yet. अजूनपर्यंत काही संपलेलं नाही. Your marriage will take place. तुमचं लग्न होईल, New marriage will take place. नवीन लग्न होईल, New blessings will come. नवीन आशीर्वाद येतील, New doors will open. नवीन दारं उघडतील. God is going to do it. देव करेल. Don't give up. हार मानू नका. So first let us make
powerful thanksgiving prayer for 2022. तर प्रथम 2022 साठी एक सामर्थ्यवान आभार प्रदर्शनाची प्रार्थना करूया. Say, thank God we made it. म्हणा देवाला धन्यवाद की आम्हाला जमलं. Say, thank God we made it. देवाला धन्यवाद की आम्ही करू शकलो. Shout a big thank you to God जोरात देवाला धन्यवाद येशू म्हणा. for giving us this grace to be ready to see 2023. की 2023 पाहायसाठी त्याने आपल्याला कृपा दिली म्हणून म्हणा धन्यवाद येशू. Heavenly Father, receive our praises स्वर्गीय बापा आमची स्तुती तू ग्रहण कर. that we are making it at the fag end of 2022. 2022 च्या अखेरीला हे स्तुती स्तवन आम्ही तुला देत आहोत. तू Thank you, स्वीकार. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord, for keeping धन्यवाद me alive. प्रभू. मला तू जिवंत ठेवल्याबद्दल धन्यवाद. Thank you for allowing me to see this new year. मला नवीन वर्ष बघू देतोयस म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Lord, for keeping my family together. माझा परिवार एकत्र ठेवलास म्हणून तुला धन्यवाद. Thank you for all forms of blessings that were there in our lives. सर्व पद्धतीचे आशीर्वाद जे आमच्या जीवनात तू दिलेस त्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you, Lord, for surrounding us with your love and care. आमच्या अवतीभोवती तुझं प्रेम आणि काळजी होती म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Lord, for giving us strength in our weakness. आमच्या अशक्तपणात आम्हाला शक्ती दिल्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you, Lord, for not allowing the devil to have power over our lives. सैतानाला आमच्या जीवनाचा तू ताबा घेऊ दिला नाहीस म्हणून तुला धन्यवाद. Thank you for the peace that is there in our lives. जी शांती आमच्या जीवनात आहे त्याबद्दल तुला धन्यवाद. You have provided me more than enough. मला तू पुरुरेल एवढं पुरवलंस. You have surrounded me with people who always helped me. माझ्या अवतीभोवती तू मला नेहमी मदत करणारी माणसं दिली. You have given me family and friends who bless me every day तू मला असा परिवार आणि मित्र परिवार दिला की जे रोज मला आशीर्वादित करतात. with kind words and actions. दयावान शब्दांनी आणि कृतींनी मला आशीर्वादित करतात. You have given us a blessed church, तू आम्हाला आशीर्वादित चर्च दिलं. blessed elders, blessed pastors, आशीर्वादित एल्डर्स आणि पास्टर दिले. blessed friends आशीर्वादित मित्र दिले who stand with us. जे आमच्या सोबत उभे राहतात. It is all divine connection. ही सगळी दैवी नाती आहेत. So I want to thank you, Lord. म्हणून मला तुझे आभार मानायचे देव बाप्पा. Whenever I felt low, जेव्हा केव्हा मला खाली घसरल्यासारखं वाटलं you sent divine people to me तेव्हा तेव्हा तू दैवी लोक माझ्याकडे पाठवले and I was comforted. आणि मला सांत्वन मिळालं. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा. You have given me everything, O तू मला Master. सगळं काही दिलंस देव बाप्पा. That's why we want to sing praises to आणि you. म्हणून आम्हाला तुझी स्तुती स्तवन करायचं आहे. Thank you, Lord, for the good health. चांगल्या तब्येतीसाठी तुला धन्यवाद. Thank you for the good job. चांगल्या नोकरीसाठी तुला धन्यवाद. Thank you for my spouse. माझ्या नवऱ्यासाठी माझ्या बायकोसाठी तुला धन्यवाद. Thank you for my children. माझ्या मुलांसाठी तुला धन्यवाद. Thank you for my parents. माझ्या आई वडिलांसाठी तुला धन्यवाद. रबा Thank you, Lord Jesus Christ. धन्यवाद प्रभू येशू. We'll just now speak a few things काही that what गोष्टी God has आता put in my heart. देवाने माझ्या हृदयामध्ये ज्या घातल्यात त्या बोलू. How this year will be and what strategies will release the blessings of God. हे वर्ष कसं असेल आणि काय केल्याने देवाचे आशीर्वाद मोकळे होतील. This year 2023 will be a challenging year. हे 2023 वर्ष एक आव्हानात्मक वर्ष असेल. And so to face these challenges you need to keep a few things in mind. या आव्हानांना तोंड द्यायला तुम्हाला काही गोष्टी आपल्या डोक्यात ठेवाव्या लागतील. Firstly, you will need plenty of prayers in the private level and the church level and as the whole body of Christ. पहिलं तर तुम्हाला भरपूर प्रार्थना कराव्या लागतील. चर्चमध्ये, आपल्या घरात खाजगी प्रार्थना, सगळ्यांबरोबर बसून केलेल्या प्रार्थना. You will need to get more closer to God than ever before. तुम्हाला देवाच्या अजून खूप जास्त जवळ यावं लागेल. Then God's angels will start working for you. मग देवाचे दूत तुमच्यासाठी काम सुरू करतील. Because everything is going contrary to God. कारण सगळं काही देवाच्या विरुद्ध जात आहे. Christians are losing the grip on God. आणि ख्रिश्चन माणसं सुद्धा देवावरची पकड ढिली करतायत. But if they get back to God, पण जर ती देवाकडे परत आली then strange and uncommon things will happen for their good. तर विचित्र आणि अनोळखी गोष्टी त्यांच्या चांगल्याकडे होतील, चांगल्यासाठी होतील. From 2019, 2019 पासून we have heard the prophecy that there shall be some shakings going to happen in the land. आपण अशा भविष्यवाण्या ऐकत आलो की देशात सगळीकडे काही ना काही हादरवणाऱ्या गोष्टी होणार आहेत. And in the lives of some of us. आणि आपल्यातल्या काही लोकांच्या जीवनात पण काही गोष्टी हादरवणाऱ्या And असणार that आहेत. it cannot be prevented or stopped, but we have to respond
positively, आणि त्या गोष्टी आपण टाळू शकणार नाही, थांबवू शकणार नाही, तर त्या गोष्टींना आपल्याला सकारात्मक तोंड द्यावं लागेल असं आपण ऐकलं. siding God and His word, देवाच्या बाजूने उभं राहावं लागेल, देवाच्या वचनाच्या बाजूने उभं राहावं लागेल, and then God will protect each one of us. आणि मग देव आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेवेल असं 20-19 पासून आपण ऐकलंय. And you did it. आणि तुम्ही तसं केलं सुद्धा. The same was repeated, आणि तसंच झालं, and you again kept it. तसंच परत झालं, तुम्ही परत तसंच पाळलं, And God kept your life, God kept you blessed. आणि देवाने तुमचं जीवन सांभाळलं, तुम्हाला आशीर्वादित ठेवलं. But this year also the Lord says He is going to shake, and the shakings will continue. परंतु या वर्षी सुद्धा देव म्हणतो की परत हे आदरवणं होणार आहे, आणि हे असं हादरत राहणार But आहे, it will not be of the serious kind. पण असं एकदम गंभीर पद्धतीचं नसेल. And these are strange times, आणि ही वेळच फार विचित्र आहे, and it will require strange prayers and endurance and trust in God. आणि या वेळेमध्ये चिकाटी, देवावरचा विश्वास आणि अशा दणकट प्रार्थना देवासमोर करायला लागतील. You don't need to fear of things that are happening around. ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडतायत त्या बघून तुम्ही घाबरायची गरज नाही. Few things to keep in mind as you enter the new year. काही गोष्टी मनात ठेवा जसं तुम्ही नवीन वर्षात पदार्पण करणार आहात. First is, पहिलं तर don't avoid church. चर्चला येणं टाळू नका. Have fellowship and communion with God सहभागिता साधा देवाशी, and with one another. एकमेकांशी आणि देवाशी सहभागिता साधा. Then you can endure and be strengthened in this new year. म्हणजे तुम्हाला सहन करून या नवीन वर्षात शक्ती मिळेल. Some are avoiding the church for different reasons. काही लोक वेगवेगळ्या कारणाने चर्चला येणं टाळतायत. But that is the reason why the devil's powers are going after them. याच कारणामुळे सैतान त्यांच्या मागेही हात धुवून लागलाय. You have to hear the fresh word of God week by week तुम्ही देवाचा ताजा शब्द दर आठवड्याला ऐकला पाहिजे, to keep you updated to what God is doing. अशासाठी की देव जे करतोय त्यावर तुम्ही अपडेटेड असावं. Now there are new things reserved for the children of God. देवाच्या मुलांसाठी काही नवीन गोष्टी राखून ठेवल्या आहेत. So you see that you are more closer to God this year. तर यावर्षी जरा तुम्ही देवाच्या जास्त जवळ यायची खबरदारी बाळगा. The doors that were forced closed for some of you will be forced open in the new year by the Lord. तुमच्यातल्या काही लोकांसाठी जी दारं बळजबरीनं बंद झाली होती ती दारं बळजबरीनं या नवीन वर्षात उघडली जातील. The year shall be a year of new beginnings for many. हे वर्ष अनेक लोकांसाठी नवीन आरंभाचं वर्ष असेल. Some will be dislocated or separated. काही लोक वेगळे होतील आणि त्यांना वेगळं केलं जाईल, त्यांचा पत्ता बदलेल. Some will think it is for evil, but it shall be for your good. काहींना असं वाटेल की हे वाईट आहे, पण नाही, हे वाईट नाही, हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. The Lord says that some of you were not serious with me, प्रभू म्हणतो तुमच्यातल्या काही लोकांनी मला गांभीर्याने घेतलेलं नाही, but पण if you are serious with me this year, I will do unspeakable miracles for you. या वर्षी मला जर तू गंभीरपणे घेतलं तर अवर्णनीय चमत्कार मी तुझ्या जीवनात करीन. This year there will be a upheaval coming upon the earth, या वर्षी या पृथ्वीवरती चढ येणार, a spiritual upheaval, एक आध्यात्मिक चढ, and those who stay focused on God will survive. आणि जे देवावर लक्ष केंद्रित करून राहतील ते टिकतील. This year God wants you to cast your nets on the right side, या वर्षी देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं जाळं उजवीकडे टाका, which also means like Benjamin, who was the son of the right hand of God, ज्याचा अर्थ असा की बन्यामीन देवाचा जो उजव्या हाताचा मुलगा, or as prophet Jacob blessing the younger Ephraim with his right hand. या संदेष्टा याकोब ज्याने धाकट्या एफ्राईमाला उजव्या हाताने आशीर्वाद दिला, It तसा हा speaks प्रकार. the right hand of righteousness of God. म्हणजे देवाच्या नीतिमानपणाचा उजवा हात, That is doing the right things, going after right things, having a right mind. म्हणजे योग्य गोष्टींच्या मागे जाणं, योग्य कामं करणं, योग्य मनानं करणं. This year, या वर्षी some of the women who are written off will experience God's power to conceive miraculously. ज्या बायकांना नाही असं उत्तर मिळालेलं होतं त्यांना देवाच्या सामर्थ्याने दिवस राहतील. You will have a few surprises. काही आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. Some who are strong will go back, others who are weak will bounce back in the new year. जे बलवान होते ते मागे राहतील आणि जे अशक्त होते ते उडी मारून परत वर येतील. Don't be surprised आश्चर्य मानून घेऊ नका when some of those who looked strong are no more around. जेव्हा काही बलवान दिसलेले माणसं आज आपल्या सोबत राहिले नाही तर आश्चर्य करू नका. And don't be sad. आणि दुःखही मानू नका You move on ahead with God. की तुम्ही स्वतः देवाबरोबर पुढे जात राहा.
because the shakings are taking place. का हादरणार तर आहेच या वर्षी सुद्धा. Some shakings will be for good, others for bad. काही हादरलेलं चांगल्यासाठी असेल, काही हादरलेलं वाईटासाठी But असेल. you stay strong, focusing on the Lord Jesus पण Christ. तुम्ही जरा प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करून बळकट राहा. You have to survive this difficult year only by the grace of God. या अवघड वर्षात तुम्ही टिकून राहावं लागेल केवळ देवाच्या कृपेनं. Some of you have lost your peace. तुमच्यातल्या काहींमधली शांती गेलेली आहे. That peace is coming back in Jesus' name. ती शांती येशूंच्या नावात परत येत आहे. There are a few people who are living in debts. काही लोक कर्जबाजारी आहेत It is a serious crisis that has come upon them. आणि गंभीर संघर्ष त्यांच्या जीवनात चाललाय. God says, देव म्हणतो in the new year, नवीन वर्षात if you devote yourself more to me, तू जर अजून माझी भक्ती केली, I will remove you from your मी debts. तुझं कर्ज काढीन. जरा मला गांभीर्याने घे. There is a marriage restoration taking place in the new year. नवीन वर्षामध्ये तुटलेले विवाह सुद्धा परत नीट जोडले जाणार आहेत. Miraculously, you will be joining your partner, says the Lord. चमत्कारिक रीतीनं तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांशी परत जोडले जाणार आहात असं देव म्हणतो. The Lord says, I have blessed you with impossible things. प्रभू म्हणतो अशक्य गोष्टींचा आशीर्वाद मी तुला दिलाय. I gave you a house, a good husband, a good job. मी तुला घर, चांगला नवरा, चांगली नोकरी दिली. Now I will give you a family. आता मी तुला परिवार सुद्धा देईन. But stay faithful to me till the very end. पण शेवटपर्यंत माझ्याशी विश्वासू राहा. To some, God says, काहींना देव असं म्हणतो, if you don't take care of your health, जर तुम्ही तुमची तब्येत सांभाळली नाही you will lose life's battle. तर तुम्ही आयुष्याचं युद्ध हरणार आहात. Some have backslidden and gone back into the world. काही लोक मागे पडलेत, प्रभूला सोडून जगात गेलेत. God says, repent and get back to your first love. अशा लोकांना देव म्हणतो पश्चाताप करा आणि प्रथम प्रीतीकडे परत या. And I will restore everything that the locusts have eaten. आणि टोळांनी खाल्लेलं सगळं मी तुम्हाला परत करीन. This is what the Lord told me असं प्रभू मला बोलला in this year. या वर्षासाठी. And now, आता if you want the favor of God, तुम्हाला जर देवाचा अनुग्रह हवा असेल, God will give you the favor, देव तुम्हाला अनुग्रह देईल. but seek for His favor. पण देवाचा अनुग्रह तुम्ही शोधा. Because some will encounter God in this new year. कारण काही लोकांना या वर्षामध्ये काही लोकांचा देवाशी आमना सामना या वर्षात होईल. And you will be a wonder to many. आणि अनेकांसाठी तुम्ही एक अद्भुत बनाल. So, now we will make the confessions for this आता new आपण year. या नवीन वर्षासाठीची कबुली देऊया, It's very important. जी महत्वाची आहे. And so today at this very moment, तर आज या आत्ता या क्षणाला as we stand on the threshold of a new year, जसं नववर्षाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, I want you to focus on God माझी इच्छा आहे की एक तर तुम्ही देवावर लक्ष केंद्रित करा and make these positive confessions. आणि ही सकारात्मक कबुली करा. To most people, the word confession suggests admitting something that is wrong or they are messed up in life. जास्तीत जास्त लोकांना कबुली जगातनं अशी असते की त्यांच्याकडनं चुकलेलं आहे, गडबड झालेली आहे. Yes, we should confess our sins, आणि अर्थातच आपण आपलं पाप कबूल केलं पाहिजे. but there's another aspect of confession पण कबुलीचा अजून एक पैलू आहे where you just speak out by faith. जिथं विश्वासाने आपण घोषणा करायची आहे. The same way as we got our salvation. जसं आपल्याला तारण मिळालं ना, Salvation came because of our confession. तारण आपण कबूल केलं म्हणून आपल्याला मिळालं की नाही. For Paul says, पॉल म्हणतो, if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus Christ and believe in your heart, you will be saved. तुमच्या मुखाने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त कबूल कराल आणि हृदयात विश्वास ठेवाल तर तुमचं तारण होईल. For with the heart man believes and with the mouth confession is made. कारण हृदयाने माणूस विश्वास ठेवतो आणि मुखाने बोलतो. So the same way, तसंच if you make confession for all your needs, तुमच्या सर्व गरजांसाठी आज जर तुम्ही कबुली केली, God will answer it. देव तुम्हाला उत्तर देईल. It's the same principle. बस तत्व तेच आहे. It means to say the same thing that God has said. म्हणजे त्याच गोष्टी बोलायच्या ज्या देव बोलतोय. Agree what God has said. देव जे बोलतोय त्याला सहमत करा That requires faith. आणि त्याला विश्वास So लागतो. God has spoken देव बोललेला आहे and it is written. आणि लिहिलेलं आहे It has become the promises of God. आणि त्याला देवाचं अभिवचन म्हटलेलं You आहे. have to take those promises ती वचनं तुम्ही घ्या, and speak out बोला, with the words of faith विश्वासाचे शब्द बोला, and belief in the heart. हृदयात विश्वास भरोसा ठेवा These are spiritual laws. आणि हे आध्यात्मिक नियम आहेत ते पाळा. Because God has already given us victory through Jesus Christ. कारण देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ऑलरेडी विजय तर दिलेलाच आहे. God has already released the blessings through Jesus देवाने Christ. येशू ख्रिस्ताद्वारे आशीर्वाद आपल्यावर मोकळे ऑलरेडी केलेले आहेत. We must consistently say those things. आपण सातत्याने त्या गोष्टी कबूल केल्या पाहिजेत And that keeps
God's power moving in our lives. आणि त्यामुळे देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात कार्य करत राहतं. Because Jesus said, कारण येशू म्हणाले out of the abundance of the heart, the mouth should speak. हृदयाच्या भरभराटीतून मुख बोललं पाहिजे. So what is there in our heart? तर आपल्या हृदयात काय आहे? We should have the word of God in our heart. आपल्या हृदयामध्ये देवाचा शब्द असायला हवाय. And when the word of God is in the heart, आणि देवाचा शब्द जेव्हा आपल्या हृदयात असेल the response should come from our mouths. त्याला प्रतिसाद आपल्या मुखात नाही यायला So हवा. as we are entering this new year, त्या नववर्षात आपण प्रवेश करत असताना you have to say few things. काही गोष्टी तुम्ही बोलायच्या. Are you going to say it? बोलणार का? I delight in the word of God. म्हणा मी देवाच्या शब्दात आनंद घेतो. Therefore I am blessed in Jesus' name. म्हणून येशूंच्या नावात मी आशीर्वादित आहे. Wealth and riches shall be in my house, धनसंपत्ती मालमत्ता माझ्या घरात असेल. and my righteousness shall endure forever. माझा नीतिमानपणा कायम टिकून राहील. According to Psalm 112, 1-3. स्तोत्रसंहिता 112 1-3 मध्ये लिहिल्यानुरूप I will remember the Lord my God मी माझ्या प्रभू देवाचं स्मरण करीन every day, रोज. for it is He that gives me power to get wealth. कारण तो देवच मला धनसंपत्ती कमवायला सामर्थ्य देतो. According to Deuteronomy 8:18. अनुवाद 8 अध्याय 18व्या वचनानुरूप I know that Jesus who was rich became poor, मला ठाऊक आहे येशू जे धनवान होते ते गरीब झाले so that I may become rich. अशासाठी की मी धनवान व्हावं. According to 2 Corinthians 8:9. 2 करिंथ 8 अध्याय 9व्या वचनानुरूप I can do all things through Christ that strengthens me. जो ख्रिस्त मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. Philippians 4:13. फिलिप्पी 4:13 अनुरूप The Lord is my shepherd, I shall not want. प्रभू माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही. Psalm 23:1. स्तोत्रसंहिता 23:1 नुरूप The Lord is my light and my salvation, of whom shall I fear? प्रभू माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी कुणाला घाबरणार. According to Psalm 27:1. स्तोत्रसंहिता 27:1 नुरूप No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. According to Isaiah 54:17. यशया 54:17 मध्ये लिहिल्यानुरूप The blessings of the Lord makes one rich and he adds no sorrow to it. परमेश्वराचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात त्यामागे दुःखाची जोड तो लावत नाही. According to Proverbs 10:22. नीतिसूत्र 10:22 नुरूप I have given in tithes and offerings, so it shall be given back to me, pressed down, shaken together and running over. मी दानार्पण आणि दशांश टाकलेला आहे अशासाठी की मला ती परतफेड भरभरून व्हावी, दाबून दाबून व्हावी. Men shall give that to my bosom. आणि मनुष्य मला ते देतील. The devil cannot touch me, सैतान मला हात लावू शकणार नाही. because the one who is in me is greater than the one who is in the world. कारण की जो माझ्यात आहे तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. 1 John 4:4. 1 योहान 4:4 नुरूप I am the head, not the tail. मी मस्तक आहे शेपूट नाही. I am above, not below. मी वर आहे खाली नाही. Deuteronomy 28:13. अनुवाद 28:13 नुरूप The blessings of Abraham are mine in Jesus' name. अब्राहमाचे आशीर्वाद माझे आहेत येशूंच्या नावात. According to Galatians 3:13. गलती 3:13 By his stripes I am healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालेलं आहे. According to 1 Peter 2:24. पहिलं पेत्र 2:24 I am prospering every way. मी प्रत्येक रीतीनं समृद्ध होत आहे. My body keeps well, माझं शरीर चांगलं आहे even as my soul keeps well जसा माझा जीव चांगला आहे and prospers. आणि समृद्धीला लागलाय तसा. According to 3 John 2. 3 योहान 2 नुरूप Whatsoever I desire when I pray, प्रार्थना करून मी जी काही इच्छा बाळगीन I believe I shall have them. माझा विश्वास आहे की ते मला मिळणार. According to Mark 11:24. मार्क 11:24 नुरूप Let the weak say I am strong. अशक्तांनी म्हणावे मी शक्तिमान आहे. So I say I am strong. तर मी म्हणत आहे मी शक्तिमान आहे In Jesus' name. येशूंच्या नावात. Let the poor say I am rich. गरिबांनी म्हणावे मी धनवान आहे. I am rich in Jesus' name. येशूंच्या नावात मी धनवान आहे. I will not be anxious about मी anything, कशाविषयीनं चिंताक्रांत होणार नाही. but I will pray, तर मी प्रार्थना करीन and God's peace will guard my heart and my mind through Christ Jesus. आणि देवाची शांती माझ्या हृदयाचं रक्षण ख्रिस्त येशूत करेल. According to Philippians 4:6. फिलिप्पी 4:6 नुरूप I sleep in peace. मी शांतीनं झोपीन. I will sleep in मी peace शांतीनं झोपीन because it is God who keeps me safe. कारण देव मला सुरक्षित ठेवतो.
I will seek God and His kingdom first. मी देव आणि देवाचं राज्य प्रथम शोधीन And I know everything I desire will be added to me. आणि मला ठाऊक आहे मला जी काही इच्छा असेल ते मला भर पाडून दिलं जाईल. According to Matthew 6:33. मत्थई 6:33 नुरू. I know the wealth of the sinner is laid up for me in Jesus' name. मला माहितीये पाप्यांचं धन माझ्यासाठी गोळा होत आहे येशूंच्या नावात. According to Proverbs 13:22. नीतिसूत्र 13:22 नुरू. My inheritance shall be forever. माझं वतन कायमचं असणार आहे. I shall not be ashamed in the evil time. मी वाईट काळात लाजणार नाही And in the days of famine I shall be satisfied. आणि दुष्काळात मी समाधानी असीन. According to Psalm 37:18 and 19. स्तोत्र 37:18 आणि 19 नुरू. I will meditate on the word day and night. दिवस आणि रात्र मी देवाच्या शब्दांवर मनन करीन And I know I shall be successful. आणि मला ठाऊक आहे मी यशस्वी होईन. According to Joshua 1:8. यहोशुआ 1:8 नुरू. My God shall supply all my needs. माझा देव माझ्या सगळ्या गरजा भागवेल. According to Philippians 4:19. फिलिप्पी 4:19 नुरू. Death and life are in the power of my tongue. मरण आणि जीवन माझ्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. And that's why I will use it to speak positive words, blessed words. म्हणून माझी जीभ मी सकारात्मक आशीर्वादी शब्द बोलायला वापरीन. In my environment, in my family and in my life and in the church. माझ्या परिसरावर, वातावरणावर, माझ्या परिवारावर आणि माझ्या चर्चवर. Praise God. देवाला धन्यवाद. You have said meaningful statements. तुम्ही अर्थदायक विधानं केलेली आहेत These are working miracles in your life already. आणि तुमच्या जीवनात या वाक्यांनी ऑलरेडी चमत्कार सुरू केला आहे. Bible says whatever you shall bind on earth shall be bound in heaven. बायबल म्हणतं तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल Whatever you shall loosen on earth shall be loosed in heaven. आणि तुम्ही पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं So जाईल. I bind every power of the devil प्रत्येक सैतानी शक्ती मी बांधतो that is working in my people's lives. जी माझ्या लोकांच्या जीवनात काम करत आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात I bind your मी powers, you devil. बांधतो तुला सैताना येशूंच्या नावात. Your times of torture is over. तुझा छळाचा काळ संपला. Your times of persecution is over. छळांचा काळ तुझा संपला. Your times of weeping is over. रडायचा काळ तुझा संपला. The morning is coming, सकाळ येत आहे. coming with joy. आनंदाने पहाट येत आहे. No more tears for you. आता तुझ्यासाठी अश्रू नाहीत. Enough of tears. अश्रू खूप झाले. Now the time of blessing has आता come. आशीर्वादाचा काळ येत आहे. I command every spirit of poverty to leave my सगळ्या people in Jesus' दारिद्र्याच्या name. आत्म्याला येशूंच्या नावात मी माझ्या लोकांना सोडून जायची आज्ञा करतो. All the curses सगळे शाप that have been proclaimed by my people, I break it in Jesus' जे name. माझ्या लोकांवर घोषित केले ते येशूंच्या नावात मी तोडतो. I loosen everybody who is caged in Jesus' name. जे सगळे बंधनात अडकलेले, पिंजऱ्यात अडकलेले त्यांना मी येशूंच्या नावात मोकळं करतो. I break every shackles from my people in Jesus' माझ्या name. लोकांवरनं सगळ्या साखळ्या येशूंच्या नावात मी तोडतो. The devil who is robbing, stealing and killing, जो सैतान चोरतोय, ठार मारतोय, नाश करतोय, leave my people in Jesus' name. सोड सैताना माझ्या लोकांना येशूंच्या And नावात. let abundant life come to my people in विपुल Jesus' name. जीवन माझ्या लोकांवर येशूंच्या नावात येऊ दे. I pray मी प्रार्थना that करतो each one of them will get abundant life in त्यांच्यातल्या Jesus' name. प्रत्येकाला विपुल जीवन येशूंच्या नावात मिळावे. We pray आम्ही प्रार्थना करतो that the economic policy of this nation will begin to favor the prosperity of our lives in Jesus' name. या देशाची आर्थिक पॉलिसी आमच्या जीवनांना भरभराट देणारी असेल येशूंच्या नावात. India will prosper in Jesus' name. येशूंच्या नावात भारत समृद्ध होईल. India will rise up in Jesus' name. येशूंच्या नावात भारताचा उत्कर्ष होईल. Our government shall be blessed. आपली सत्ता, आपलं सरकार आशीर्वादित Our होईल. ministers will be blessed. आपले सगळे मंत्री आशीर्वादित होतील. Our prime minister will be blessed. आपले माननीय पंतप्रधान आशीर्वादित होतील. Dapodi shall be blessed. दापोडी आशीर्वादित होईल. Pune shall be blessed. पुणे आशीर्वादित होईल. Maharashtra should be blessed. महाराष्ट्र आशीर्वादित होईल. Wherever my people are, they will be blessed. जिथे कुठे माझे लोक असतील ते आशीर्वादित होतील. There will be some who will have unexplainable hunger and thirst for the things of God. काही लोकांच्या हृदयामध्ये देवाच्या कामासाठी, देवाच्या गोष्टींसाठी वर्णन करून सांगता येणार नाही अशी भूक आणि तहान येईल. And such people will come face to face with their eternal destinies. आणि असे लोक आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला अगदी समोरासमोर बघतील या वर्षात. Some of you will go to a greater level of walk with God. काही जण देवाच्या प्रवासामध्ये फार पुढे निघून जातील या वर्षी. And what steps you take for God will be an astonishment for many. आणि देवासाठी तुम्ही जी पावलं उचलाल ते बघून काही लोक
आश्चर्य मानतील. God will fill some of you with such boldness तुमच्यातल्या काही लोकांना देव एवढं धाडस देईल that through you He will save left and right. की तुमच्याद्वारे लोकांचं तारण देव डावीकडनं उजवीकडनं करेल. Some of you will be called to mountain tops to receive things from God, तुमच्यातल्या काही लोकांना डोंगर माथ्यावर देवाकडनं गोष्टी स्वीकारायला बोलावलं जाईल. like He did with Moses. जसं मोशेला त्याने सांगितलं की डोंगरावर ये, And some will be called in the wilderness to receive from God. आणि काहींना रानात बोलवलं जाईल देवाकडनं स्वीकारायला की तू रानात चल. But the mountaintop giving of God's word will not precede the wilderness पण experiences. डोंगर माथ्याचा अनुभव त्या रानातल्या अनुभवापुढे जाणार नाही. Some God will take you behind the deserts of Midian काहींना मिद्यानाच्या रानामागे देव नेईल and make you a nobody for some time. आणि काही वेळ तुम्हाला तो शून्यात काढेल. And then He will immediately bring you in the midst of thousands like आणि Moses. मग लगेच मोशेसारखं तुम्हाला हजारो लोकांमध्ये आणून ठेवेल. And God will declare, this is my man, this is my आणि woman. मग देव घोषित करेल की हा माणूस माझा आहे, ही बाई माझी आहे. If some of you have been taken to the backside of the deserts, तुमच्यातल्या काही लोकांना जर रानाच्या पाठीमागे नेलेलं असेल do not lose heart. तर तुम्ही नाराज होऊ नका. God is training you. देव तुम्हाला प्रशिक्षण देतोय There is giving you the wilderness आणि experience. तिथे देव तुम्हाला रानातला अनुभव देतोय. He's allowing the steamroller to roll over you. आणि देव तो रोलर तुमच्यावरनं जाऊ देतोय. He's allowing things to come to such corner आणि देव असं तुम्हाला म्हणजे गोष्टी त्या इतक्या अडीअडचणीत घालतोय that you will be ready to stand on holy ground. की शेवटी तुम्ही पवित्र भूमीवर उभं राहायला तयार व्हाल. You may lose the earthly glories. आणि कदाचित पृथ्वीवरचं तुमचं वैभव जाईल. You may lose the touch of the natural world. आणि नैसर्गिक जगाचा तुमचा संपर्क कदाचित जाईल. Maybe you may even lose your natural friends. आणि कदाचित तुमचे नैसर्गिक मित्रमैत्रिणी पण जातील. But you shall meet God. पण तुम्ही देवाला भेटाल. And He will give you such glorious आणि experiences देव तुम्हाला इतके वैभवशाली अनुभव देईल ना that you will leave the earth's position and take up the position of God. की तुम्ही पृथ्वीवरची स्थानं सोडून देवाबरोबरचं स्थान घ्याल. God is ready to lift you higher. देव तुम्हाला अजून उंच करायला तयार आहे. As God prospered Joseph in everything, जसं देवाने योसेफाला सर्वच गोष्टीत समृद्ध केलं He will prosper you. तसं देव तुम्हालाही समृद्ध करेल. He will give you miraculous promotion in Jesus' देव name. तुम्हाला चमत्कारिक बढती येशूंच्या नावात देईल. You shall possess all the good things that you pursue in Jesus' name. सर्व चांगल्या गोष्टी तुम्ही हातात घ्याल येशूंच्या मागे चालत जाल तसं. Last year you saw scattered blessings, but this year as you draw more closer to God, गेल्या वर्षी तुम्ही पांगलेले आशीर्वाद पाहिले, पण या वर्षी जसं तुम्ही देवाच्या जास्त जवळ याल you will see the pouring blessings. तुम्हाला असा वर्षाव दिसेल आशीर्वादांचा. Last year you felt half of what you had listed. गेल्या वर्षी जे तुम्ही लिहिलं होतं त्यातनं अर्ध तुम्हाला Only मिळालं. half has reached you. अर्ध तुमच्यापर्यंत पोचलं. Don't worry. काळजी करू नका. The Spirit of God says देवाचा आत्मा म्हणतो He will make it complete this year. या वर्षी तो सगळं पूर्ण करून देईल. Some are saying काही लोक म्हणतायत the same thing was said last year. असंच तुम्ही गेल्या वर्षी पण बोलला होता. I am still waiting. मी अजूनही वाट बघतोय. It is good, says the Lord, to wait. देव म्हणतो वाट बघणं नेहमी चांगलं असतं, For लक्षात it ठेव. is time of your visitation. कारण की तुझ्या भेटीची वेळ आहे. God says, I will visit you. देव म्हणतो मी तुला भेटायला येणार आहे. Abraham was tired of waiting, अब्राम वाट बघून बघून दमला, but yet he waited against hope, in hope, and the miracle happened. पण आशेविरुद्ध आशा ठेवून आशेत त्याने चमत्कार होईपर्यंत वाट पाहिली. Lord says, don't give up on me. प्रभू म्हणतो माझ्यावर हार नको मानू. If you give up on me, you get nothing. माझ्यावर हार मानली तर तुला काही मिळणार नाही. Don't be like Achan. एकांसारखे होऊ नका. Every Achan that is attached to you in your camp आकानासारखे होऊ नका, जो प्रत्येक आकान तुमच्या छावणीत आहे and goes against your breakthroughs and progress आणि तुमच्या सगळ्या प्रारंभाच्या तुमच्या बढतीच्या विरोधात जात आहे, will be exposed and disgraced in the name of Jesus. तो उघडा होईल आणि येशूच्या नावात अपमानित व लज्जित केला जाईल. Poverty and lack will not be named in your camp in Jesus' name. दारिद्र्य, गरिबी आणि उणीव हे शब्द तुमच्या छावणीत बोलले जाणार नाहीत. Never. कधीच नाही. The only time you will have no food and drink is when you are fasting and praying for the Lord. फक्त जेव्हा तुम्ही प्रभूसाठी उपास प्रार्थना कराल तेव्हाच तुमच्याकडे अन्न पाणी नसेल. बाकी समृद्धीच समृद्धी. But other times God will lay out a table before your enemies. बाकी इतर वेळेला शत्रूंसमोर देव तुझ्यासाठी मेज मांडेल. A righteous child should not beg in the name of Jesus. नीतिमान लेकरं येशूंच्या नावात भीक मागणार नाहीत. Had not David said, दावीद बोलला ना, I have been young and now I am old, but I have not seen the righteous forsaken nor his children begging मी bread. लहानाचा आता म्हातारा झालो, पण मी कधी नीतिमानांना सोडलेलं आणि नीतिमानांची मुलं भीक मागताना पाहिलं नाही.
So say it now. आता बोला. I refuse to eat the bread of sorrows in Jesus' name. दुःखाची भाकर खाणं येशूंच्या नावात मी नाकारतो. I reject the water of affliction in Jesus' name. त्रासाचं पाणी येशूंच्या नावात मी नाकारतो. Promotion will not come to me from east nor from west. पूर्वेकडनं पश्चिमेकडनं माझी बढती येणार नाही. But God will be my judge. देव माझा न्यायाधीश असेल. He will lift me. तो मला उचलेल. By my God I shall leap over a wall. माझ्या देवाद्वारे मी भिंतीवरून चढून जाईन. Ramanthala rabak shakara baramanthala rabakara barabara barabara. मखराबा Thank शंतरा you, बाबा. Jesus Christ. Don't be afraid of your health. तुमच्या तब्येतीला घाबरू नका. God will take care of you. देव तुमची तब्येत सांभाळेल. Don't be afraid of your wealth. तुमच्या धनसंपत्तीला घाबरू नका. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. You be sincere. तुम्ही प्रामाणिक You राहा. be faithful. विश्वासू राहा. You be godly. भक्तिमान राहा. You seek after His kingdom. देवाचं राज्य शोधा. God will see that everything He will add to you. देव जबाबदारी घेऊन तुमच्या जीवनात सगळ्याची भर घालेल. You look to God. तुम्ही देवाकडे पहा. Live for God. देवासाठी जगा. Work for God. देवाचं काम करा. Bring the lost soul to His kingdom. हरवलेल्या लोकांना त्याच्या राज्यात आणा. Best things will happen in your life. उत्तम गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. Even in the midst of mess, He will lift you up. अगदी सगळ्या बरबादीत सुद्धा देव तुम्हाला उचलेल. Hundreds and thousands will be falling at your side, but you will keep standing. शेकडो हजारो तुमच्या आजूबाजूला पडतील पण तुम्ही मात्र उभे राहाल. God can stop the sun for you, देव तुमच्यासाठी सूर्यही थांबवेल. provided you keep fighting. तुम्ही युद्ध करत राहा. If you don't fight, there is no miracle. तुम्ही युद्ध करत राहिलात तर जर युद्ध केलं नाही तर चमत्कार होणार नाही. Joshua fought, यहोशुआने युद्ध केलं. and he said, I need more time, यहोशुआ लढला, म्हटला मला अजून वेळ पाहिजे. because कारण the sun was going down. सूर्य मावळत होता It is becoming dark. आणि अंधार होत होता. How can I fight? तर मी आता कसं लढणार? God said, I will make it the longest day in the history of ते म्हटला mankind. मानवजातीच्या इतिहासातला मी लांबलचक दिवस आज करतो. That was the longest day in the history of आणि mankind. मानवजातीतल्या इतिहासातला खरोखर तो दिवस लांब लचक झाला. Why? का? Because Joshua was fighting for the kingdom of God. कारण यहोशुआ देवाच्या राज्यासाठी लढत The होता. more you fight for the kingdom of God, जेवढं तुम्ही देवाच्या राज्यासाठी the लढाल more miracles God will create for तेवढे you. चमत्कार देव तुमच्यासाठी निर्माण करेल. More things God will open up for you. तेवढं जास्त गोष्टी देव तुमच्यासाठी उघडेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. Thank you for this word. या शब्दासाठी तुला धन्यवाद. And I believe माझा विश्वास आहे as people faithfully implement this in their lives, जसं लोक विश्वासूपणे हा शब्द त्यांच्या जीवनात we are वापरतील. going to hear many testimonies in अनेक 2023. साक्षी आम्हाला 2023 मध्ये ऐकायला मिळतील. Thank you, Jesus. धन्यवाद Give a येशू. mighty clap to एक Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा.